सर्वात मोठी बातमी आहे सामटीवर मराठी न येणाऱ्या 1268 चालकांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। एका महिन्यात मराठी शिकण्याची संधी देण्यात आली तरी देखील मराठी न आल्यास बॅच 3 महिलांसाठी आता निलंबित केला जाणार आहे। 30 सप्टेंबर पर्यंत राज्यभर आता ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। सूरज, मराठी न येणार आहे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त चालकांना आता नोटीस देण्यात आलेली आहे। कशी आहे राज्यव्यापी मोहीम? निश्चितच गिरीश, जर का पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना संधी देण्यात आली होती की व्यावहारिक मराठीचं ज्ञान जे आहे ते आवश्यक पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा ही कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आणि आज आपण बघतोय की तब्बल राज्यभरात 1268 जे रिक्षा चालक आणि वाहन चालक आहेत त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान येत नाहीये। अशांना जे आहेत गिरीश त्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि आता त्यांना सगळ्यात मोठी ही संधी आहे की एका महिन्याची त्यांना संधी दिलेली आहे की व्यावहारिक मराठीचं ज्ञान तुम्ही या एका महिन्यात शिका, अन्यथा 3 महिन्यासाठी तुमचा बॅच जो आहे तो निलंबित केला जाईल। ही सगळ्यात मोठी कारवाई होणार आहे, कारण आता एका महिन्यात जर का या रिक्षा चालकांनी वाहन चालकांनी जर का मराठी ते नाही शिकले, व्यावहारिक ज्ञान मराठीचं त्यांनी नाही घेतलं तर त्यांचा बॅच जो आहे तो कुठेतरी 3 महिन्यासाठी निलंबित केला जाईल। हे राज्यभरातली आकडेवारी आहे आणि मुंबईत जर का पाहायला गेलं तर जवळपास 604 चालकांना जे आहे त्या ते मराठीचं ज्ञान मुंबईत त्या चालकांना येत नव्हतं। अशांना देखील नोटीस जे आहे ते मुंबईतल्या चालकांना परिवहन विभागाने पाठवलेले आहे आणि या सर्वांना राज्यभरातील सर्वच चालकांना जे आहेत ते आता 1 महिन्याची मुदत परिवहन विभागाने देण्यात आलेली आहे। एका महिन्यात मराठी शिका, अन्यथा 3 महिन्यासाठी तुमचं जे बॅच आहे तो निलंबित केला जाईल, त्याची कारवाई केली जाईल। त्यामुळे हे पाहणं गिरीश महत्त्वाचं आहे की या एका महिन्यात जे मगरूर रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, जे मराठी बोलणार नाहीत असं वारंवार बोलतायत, अशांवरती तर कारवाई काय होते गिरीश, हे एका महिन्यानंतर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी बरोबर सूरज, आणि पहिल्या दिवसाची सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र पुढे या मोहिमेची, परिवहन विभागाच्या मोहिमेची कडक अंमलबजावणी होते का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।